गुड आफ्टरनून स्टुडंट. आपण सायन्सचा लेसन नंबर 3 करंट इलेक्ट्रिसिटी हा लेसन चालू करत आहोत. यामधला पहिला पॉइंट आहे ऑल अराउंड अस. इलेक्ट्रिसिटी इज द ॲटमोस्ट इम्पॉर्टंट इन अ मॉडर्न वर्ल्ड. इलेक्ट्रिसिटी ही काय आहे तर मॉडर्न वर्ल्ड आहे. वी डिपेंड्स ऑन इट फ्रॉम ऑलमोस्ट एव्हरीथिंग इन अवर डे टू डे लाईफ. आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण इलेक्ट्रिसिटीचा वापर करतो. इन ऑर्डर टू अवॉइड द इनकन्व्हिनियन्स फेस्ड ड्यू टू अ फेल्युअर ऑफ अ पॉवर सप्लाय, हॉस्पिटल, बँक्स, ऑफिसर्स अँड प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स मेक अ अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट विथ द हेल्प ऑफ जनरेटर. जर काही ठिकाणी आपल्याला लाईट नाही मिळाली तर आपण या जनरेटरची सोय करत असतो. इलेक्ट्रिसिटी इज यूज्ड फॉर रनिंग इलेक्ट्रिक फर्नेसेस, इलेक्ट्रिक मोटार्स अँड सेव्हरल अदर इन्स्ट्रुमेंट्स यूज्ड इन इंडस्ट्रीज. आणि इंडस्ट्रीजमध्ये आपण वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स, इलेक्ट्रिक मोटार्स वगैरे यूज करत असतो. नॉट ओनली ह्युमन बीइंग बट सम ॲनिमल ऑल्सो यूज इलेक्ट्रिसिटी. फक्त आपणच इलेक्ट्रिसिटी वापरत नाही तर अजून कितीतरी ॲनिमलसुद्धा इलेक्ट्रिसिटी वापरतात. फॉर एक्झाम्पल फिशेस सच ॲज ईल्स यूज इलेक्ट्रिसिटी टू कॅच देअर प्रे अँड ऑल्सो फॉर अ सेल्फ डिफेन्स. आपण फिश टँकमध्ये लावलेले जे फिश आहेत ते सुद्धा काय करतात तर त्यांनासुद्धा ऑक्सिजन लागत असतो, इलेक्ट्रिसिटी लागत असते. द लाइटिंग दॅट स्ट्रिकर्स द अर्थ इज ॲन एक्सलंट एक्झाम्पल ऑफ अ नॅचरल फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी. एक्सलंट उदाहरण आहे अर्थवरचं जे स्ट्रिकर्स आहेत ते सुद्धा काय करतात तर इलेक्ट्रिसिटी फ्लो करतात. व्हॉट इफ वी वूड कलेक्ट अँड स्टोअर दिस इलेक्ट्रिसिटी. आणि आपण त्या इलेक्ट्रिसिटीचा वापर करतो. कॅन यू रिकॉल यू मस्ट हॅव अ सीन अ वॉटरफॉल. विच वेज डज द वॉटर फ्लो. तुम्ही वॉटरफॉल बघितला आहे का. आणि विच वे डज द वॉटर फ्लो. काय आहे वॉटर फ्लो. जे की आपण धबधबे वगैरे बघतो ते. फॉर द जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी वॉटर इज रिलीज्ड फ्रॉम अ डॅम ॲट अ हायर लेवल अँड बिकॉज ऑफ अ ग्रॅव्हिटी इट फॉल्स टू लोअर लेवल. हायर लेवलपासून लोअर लेवलपर्यंत जी इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. दस ॲज वी नो द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ द वॉटर बिटवीन 2 पॉईंट्स डिपेंड ऑन अ लेवल ऑफ द 2 पॉईंट्स. म्हणजे त्या इलेक्ट्रिसिटी ही कशावर डिपेंड आहे तर त्याच्या पॉईंटवरती, त्याच्या चार्जवरती, त्याच्या इलेक्ट्रॉनवरती डिपेंड आहे. बघा पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्सेस म्हणजे काय. इक्विपमेंट दिले तुम्हाला 2 प्लास्टिक बॉटल, 2 प्लास्टिक बॉटल, रबर ट्यूब, क्लॅम्प, वॉटर. ह्या क्लॅम्प आहे, रबर ट्यूब आहेत आणि ह्या 2 बॉटल आहेत. सेटअप द एक्सपेरिमेंट ॲज शोन इन फिगर. या फिगरप्रमाणे हा एक्सपेरिमेंट आपण लावून घेतला आहे. रिमूव्ह द क्लॅम्प फ्रॉम द रबर ट्यूब. या रबर ट्यूबचा जो क्लॅम्प आहे तो काय काढलाय. नोट अवर ऑब्झर्वेशन अंडर द फॉलोइंग क्वेश्चन. व्हॉट हॅपन्स वेन द क्लॅम्प इज रिमूव्ड. हा क्लॅम्प का रिमूव्ह केला तर या बॉटलमधलं वॉटर या पाईपद्वारे या सेकंड बॉटलमध्ये येत असतं. डज द वॉटर स्टॉप फ्लोईंग. वाय. जर क्लॅम्प रिमूव्ह केला तर पाणी येण्याचं थांबेल का नाही. जर क्लॅम्प लावला तर पाणी यायचं थांबेल. व्हॉट विल यू डू द कीप द वॉटर फ्लोईंग फॉर अ लॉंगर ड्युरेशन. पाणी जास्त वेळ लॉंग ड्युरेशनमध्ये का आहे म्हणजे काय आहे तर बघा हे हायर लेवल आहे. या हायर लेवलपासून या लोअर लेवलपर्यंत पाणी काय येत आहे. जस्ट लाईक वॉटर द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज बिटवीन 2 पॉईंट्स. हा आपला ए पॉईंट समजा, हा बी. एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत येतानाचा जो चार्ज आहे तो कसा आहे फ्लो ऑफ इलेक्ट्रिक. A kind of electric level at those point. This level is called electrical potential. आणि त्यालाच आपण काय म्हणतो इलेक्ट्रिकल पोटेन्शियल. हायर लेवलपासून लोअर लेवलपर्यंत जी प्रोसेस आहे दिस इज कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रिकल पोटेन्शियल. A positive charge flows from a point of a higher potential to the point of lower potential. We have seen earlier that electricity flows due to the conduction of negatively charged electrons. बघा हे 2 पॉईंट दाखवलेत आपल्याला. या ए पॉईंट आणि बी पॉईंट. हायर इलेक्ट्रिकल पोटेन्शियल टू लोअर म्हणजे हायरमध्ये आपल्याला पॉझिटिव्ह चार्ज मिळतो आणि लोअर इलेक्ट्रिकमध्ये आपल्याला काय मिळतो तर निगेटिव्ह चार्ज.
इलेक्ट्रॉन फ्लोज फ्रॉम पॉईंट ऑफ अ लोअर पोटेन्शियल टू अ पॉईंट ऑफ अ हायर. आता इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते आपल्याला कुठून मिळतात, लोअर पोटेन्शियल पासून हायर पोटेन्शियल पर्यंत मिळतात. अ लाइटनिंग स्टिक इज अ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम पॉईंट ऑफ अ लोअर निगेटिव्ह potential on the cloud to the point of higher potential on earth. We shall study the definition of electric potential in higher stand. म्हणजे काय आहे बघा, चार्ज जो आहे आपला तो पॉझिटिव्ह पासून निगेटिव्ह पर्यंत मिळतो, म्हणजे हायर पासून लोअर पर्यंत. आणि जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते कसे आहेत, निगेटिव्ह पासून पॉझिटिव्ह म्हणजे लोअर कडून हायरला आपल्याला मिळत आहेत. दिस कॉल्ड ॲज अ पोटेन्शियल डिफरन्स. यालाच आपण काय म्हणतो, पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द व्हॅल्यूज ऑफ पोटेन्शियल ॲट पॉईंट ए अँड बी इज कॉल्ड ॲज अ पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन देम. आणि या दोन मधला जो डिफरन्स आहे, पॉईंट ए आणि पॉईंट बी या दोन मधला जो डिफरन्स आहे, दिस इज कॉल्ड ॲज अ पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल म्हणजे काय तर इलेक्ट्रॉन आणि चार्ज हे दोन, दिस इज कॉल्ड ॲज अ पोटेन्शियल. अँड पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय तर दोन पॉईंटमधलं जे अंतर आहे, दोन पॉईंटमध्ये जी काही डिफरन्स आहे, दिस इज कॉल्ड ॲज अ पोटेन्शियल डिफरन्स. इन द फिगर 3.2 कंडक्टर ए इज ॲट अ हायर पोटेन्शियल दॅन कंडक्टर बी. हा जो कंडक्टर ए आहे तो या कंडक्टर बी पेक्षा काय आहे तर हा इलेक्ट्रिक आहे, जास्त पॉवर आहे. अ पोटेन्शियल डिफरन्स इज क्रिएटेड बिटवीन इट्स टू एंड्स अँड इलेक्ट्रॉन्स विल फ्लो फ्रॉम बी टू ए थ्रू द वायर. ए पासून बी पर्यंत जो चार्ज जातो आणि बी पासून ए पर्यंत जे इलेक्ट्रॉन्स येतात, दिस फ्लो विल कंटिन्यू अंटिल द टू कंडक्टर. आणि हे दोन जोडण्यासाठी जो कंडक्टर यूज करतो, ए अँड बी हॅव द सम पोटेन्शियल. तो कंडक्टर कसा आहे तर सेम आहे. ए अँड बी हॅव द सम पोटेन्शियल आणि दोन्हीही पॉईंट कसे आहेत, सेम पोटेन्शियलमध्ये. दॅट इज अंटिल देअर पोटेन्शियल डिफरन्स बिकम झिरो. आणि त्यामधला जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो कसा आहे, झिरो. ओनली देन विल द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन स्टॉप. आणि तिथून जो इलेक्ट्रॉन पास होणार आहे तो काय होत असतो तर स्टॉप होत असतो. म्हणजे काय तर लक्षात घ्या की ज्यावेळी चार्ज होत असतात ते पॉझिटिव्ह हायर पोटेन्शियलपासून निगेटिव्ह लोअर पोटेन्शियलपर्यंत जात असतात, धिस इज कॉल्ड ॲज अ चार्ज, धिस इज कॉल्ड ॲज अ पोटेन्शियल. आणि जे लोअर इलेक्ट्रॉन्सपासून हायर इलेक्ट्रॉनपर्यंत येतात, धिस इज कॉल्ड ॲज अ पोटेन्शियल डिफरन्स. त्याला आपण पोटेन्शियल डिफरन्स मोजतो. Work has to be done against the electric field to take a positive charge from a point of a lower potential to a point of higher potential. आणि या लोअर पॉईंटपासून हायर पॉईंटपर्यंत जे काही वर्क आहे, जे काही काम करण्यासाठी लागणारं वर्क आहे ते कसं आहे तर इलेक्ट्रिकल फील्ड आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. आता बघा पोटेन्शियल डिफरन्स ऑफ ए सेल. मग पोटेन्शियल डिफरन्स ऑफ अ सेल म्हणजे काय तर डिफरन्स इन अ पोटेन्शियल बिटवीन द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह टर्मिनल ऑफ ए सेल इज कॉल्ड ॲज अ पोटेन्शियल डिफरन्सेस ऑफ दॅट सेल. हा तुमचा पॉईंट ए आणि हा बी आहे, या दोन पॉईंटमधला जे अंतर आहे, दिस इज कॉल्ड ॲज अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ ए सेल. त्याला आपण पोटेन्शियल डिफरन्स ऑफ ए सेल म्हणतो. These potential differences is caused by a chemical reaction occurring inside the cell. आणि या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंटमुळे एखादी केमिकल रिॲक्शन सेलमध्ये होत असते. द पोटेन्शियल डिफरन्सेस सेट्स द इलेक्ट्रॉन्स इन अ मोशन अँड रिझल्ट इन द फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी थ्रू अ कंडक्टिंग वायर कनेक्टिंग टू द टू एंड्स ऑफ ए सेल. आणि जी इलेक्ट्रॉन आहे आणि फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटीची जी कनेक्टिंग वायर आहे ती काय होते तर ही वायर कनेक्टिंग वायर ए आणि बीला जॉईंट होत असते. मग बघा काय द अमाऊंट ऑफ वर्क डन टू कॅरी अ युनिट
पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट बी इज कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉईंट. म्हणजे पॉईंट ए आणि पॉईंट बी मधला जो काही अंतर आहे आणि त्यासाठी लागणारं जे वर्क आहे, वर्क डॅन कॅरी अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज. आणि हे जे वर्क आहे ते काय कॅरी करतं तर पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करतो पॉईंट ए टू पॉईंट बी. दिस इज कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्सेस. आणि त्यालाच आपण इलेक्ट्रिकल पोटेन्शियल डिफरन्सेस म्हणतो. बघा, पोटेन्शियल डिफरन्सेस बिटवीन टू पॉईंट्स इज इक्वल टू काय सांगितलं आपण, वर्क डन कॅरी, वर्क अपॉन काय लागलंय त्याला, चार्ज लागलाय. चार्ज म्हणजे आपलं ए बी हे जे पॉईंट आहेत, पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल आहे, टोटल चार्ज ट्रान्सफर. मग पोटेन्शियल डिफरन्सेस आपण कशाने दाखवतो तर व्हीनी. व्ही इज इक्वल टू वर्क अपॉन टोटल चार्ज ऑफ ट्रान्सफर दॅट इज क्यू. व्ही इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन क्यू. व्ही 1 व्होल्ट इज इक्वल टू काय आहे, वर्क कशामध्ये मोजतो तर जूलमध्ये, आणि चार्ज कशामध्ये मोजतो आपण तर कुलाममध्ये. म्हणजे 1 व्ही इज इक्वल टू 1 जूल अपॉन 1 कुलाम. द युनिट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स इन SI युनिट इज व्होल्ट. मग SI युनिट काय आहे पोटेन्शियल डिफरन्सचं, व्होल्ट. आणि ते डिनोट आपण स्मॉल व्हीनी करतो. म्हणजे काय आहे बघा, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय तर पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह टर्मिनल ऑफ सेल इज द पोटेन्शियल डिफरन्सेस ऑफ दॅट सेल. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सेलमधले जे अंतर आहे दिस इज कॉल्ड ॲज अ पोटेन्शियल डिफरन्सेस. आणि त्याचं SI युनिट आहे व्होल्ट, VOLT व्होल्ट. ते डिनोट करतो आपण स्मॉल व्हीने. राहिलेला पॉईंट नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.